डहाणू ते नाशिक दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला आता मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे लवकरच या सर्वेक्षणाचं काम सुरू होऊ शकेल। याविषयी माहिती देताना पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांनी सांगितलं की 30 ऑगस्टला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालघर येथे येऊन देशातल्या सर्वात मोठ्या वाढवण बंदराचं भूमिपूजन केलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी बहुप्रतीक्षित अशा डहाणू नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली। या डहाणू नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे। आपण बघतोय की 2 दिवसापूर्वीच या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी पालघरला येऊन वाढवण बंदराचं, भारतातल्या सगळ्यात मोठ्या बंदराचं भूमिपूजन केलं होतं आणि त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आपण बघतोय की डहाणू नाशिक हा प्रतीक्षित असलेला रेल्वे मार्ग याच्या सर्वेक्षणाची मंजुरी दिली गेलेली आहे। आणि त्यामुळे मी रेल्वे मंत्रालयाचं आणि रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो, स्वागत करतो। कारण डहाणू आणि नाशिक हे फक्त 2 शहरं जोडले जाणार नाहीत, तर आदिवासी भागातून, ग्रामीण भागातून हा रेल्वे मार्ग जाणार असल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टिकोनातून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान असलेला असा हा डहाणू नाशिक रेल्वे मार्ग असणार आहे। आणि त्यामुळेच इथली कुपोषण असेल, स्थलांतर असेल, रोजगार असेल, त्याला नवी दिशा मिळू शकेल, हे कमी प्रमाणात होऊ शकेल। आणि म्हणून या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी निधीसुद्धा राखून ठेवला गेलेला आहे, याचं मी स्वागत करतो। आणि बहुप्रतीक्षित असलेला असा रेल्वे मार्ग हा लवकरात लवकर व्हावा अशी आग्रहाची मी मागणी करेन।